तर महायुती 204 जागांवर पोहोचली आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर, तर तिथे शरद पवार गट 9 जागांवर केवळ आघाडीवर। महायुती 204 जागांवर, तर वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई आघाडीवर। तर वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्वमधून आघाडी घेतली। झिशान सिद्दीकी हे या ठिकाणी पिछाडीवर आहेत। 3889 मतांनी वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दीकी पिछाडीवर आहे। तर झिशान सिद्दीकी पिछाडीवर, वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून सातत्यानं आघाडी घेऊन आहेत। महायुती 204 जागांवर, तर महाविकास आघाडी केवळ 47 जागांवर आघाडीवर आहे। एकटा भाजप सगळ्यात मोठा पक्ष यामध्ये ठरताना दिसतो। 111 जागांवर आघाडीवर। बडनेरामध्ये रवी राणा आघाडीवर। तर बडनेरामध्ये आपण पाहतोय रवी राणा आघाडीवर आहेत। 11304 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकर 4836 मतांनी पुढे आहेत। तर शिवडीमधून अजय चौधरी 6250 मतांनी आघाडीवर आहेत। महायुती 204 आणि महाविकास आघाडी 47 जागांवर आघाडीवर। भावना गवळी रिसोडमधून आता पिछाडीवर। शिंदे गटाच्या भावना गवळी पिछाडीवर। तर महायुती 204 आणि महाविकास आघाडी 47 जागांवर आघाडीवर। भाजप 111 आणि शिवसेना शिंदे गट 58 जागांवर आघाडीवर। पुन्हा एकदा आकडे आपण या ठिकाणी पाहूयात। भाजप 111 जागांवर, तर शिवसेना 58 जागांवर आघाडीवर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर। तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना ठाकरे गट 18 जागांवर, तर राष्ट्रवादी पवार गट सिंगल डिजिटवर आली आहे। 9 जागांवर सध्या पवार गट आघाडीवर आहे। तर भाजप महायुतीला बंपर बहुमत या ठिकाणी मिळाले। डबल सेंचुरी पार पडलेली आहे महायुतीची। महिला, तरुण आणि शेतकरी मतदार हा भाजपच्या अर्थात महायुतीच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतंय। मुस्लिम लाडक्या बहिणी देखील महायुतीच्या बाजूने आहेत का असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय। भाजप महायुतीला बंपर बहुमत मिळालेलं आहे। डबल सेंचुरी झालेली आहे महायुतीची। महिला, तरुण, शेतकरी मतदार हे भाजपच्या बाजूने असल्याचं, महायुतीच्या बाजूने असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे। तर भाजप महायुतीला बंपर बहुमत, डबल सेंचुरी देखील आता महायुतीने पार केलेली आहे। महिला असेल, तरुण वर्ग असेल, शेतकरी